एखादी येर पाहा त्याच्यात उड्या मारावं त्यांच्याकडे जावं अरे गोळा करावं म्हणलं खरे गेले आजच्या अरे सगळ्यांना ते पण म्हणले की आणि तेव्हा मागून आवाज आला तेव्हा मला काय जम आहे का अरे लगेच होते गावाची कोंबडे पाठवली कोंबडे अरे सदानंद हा का आमल्या राहू दे सदानंद अरे आवाज घेऊन पुढे काय बोल काय घाली काय काय पुढे राम राम आगोबा तरी म्हण काय बोला तू बाबा खंडपदेवाची वागोबा तुम्ही खंडपदेवाची वागोबा म्हणता तुमचे शब्द काय केले हो तुमच्या घरी भाजीला काही राहिलं नाही आली शेपूट कापलं तो मग मी नेऊन दिली ते नाही म्हणलं पुढे मागत आहे पुढे आजोबाच्या पहिले मी पुन्हा तिकडं दूर येणार राहील पण तू राहशील का दुरीवर म्हणजे तुम्ही मुरळी पाहायला आली तुमच्याकडे मुरळी किती आहे दोन आम्ही तुम्हाला असं आहे का म्हणजे तुम्ही मुरळी पाहायला आले बरं काय हरकत नाही तुम्ही शांत बसून घ्या कुराड आणू का कुराड तंगडे हाणायला अरे गोडवानी बसावं पाहुण्यास तिथे गेलं म्हणजे माती घालून बसावं लागत हो थोडं पुढं सारखा माग कपडे भरतील हागायला बसले म्हणे काय बसवता मारला म्हणे बसायचं अरे वा भाऊ टोळ नाक्यावर तुम्ही दोघंच राहता काय द्या 10 रुपये भाऊ हा बरोबर आहे पावसाळ्यात आहे ना वलसणीच्या काढायला कुत्रे असेच हागत आमची खोडची आहे का नको बोलू बर मुरळी आहे ना चांगले आहे ना नवतरणी म्हणजे नवतरणी आहे ना नवतरणी म्हातारी म्हणजे काय राहत अरे हा म्हातारी असली का ती कशी कशी मल्हारीची नाम चालेल बा हातपाय हाली असं नवतरणी असलो कशी कशी अरे भाऊ नवतरणी जर मुरळी असली त्याच्यामुळे जाऊ पब्लिक असतं भाऊ कशी करते रे भाऊ अरे मुरळी म्हातारी असो नवतरणी असू कसं काय म्हणे एखादं खंडपदेवाचा पद एखादी गवळण म्हणली जागरण पावन झालं भाऊ आहे ना तू कपडे काढ ना तवर अरे माय नाही आहे तुमचे काढा ना आमचे काय ना हो अरे जिवंत माणसाला बाहेर बोलवितात मेलेल्या माणसाला बाहेर काढितात अजून माणसं वय किती अजून वय किती जायवर काय ती बुचकीवर आधी काय एक काम कर चहा घ्या तुम्ही घरी आले ना चहा घ्या भाताची दिसते